शौर्यने अजून आपली गाडी पुलावर चढवली नव्हती की समोरचं दृश्य पाहून तो थक्कच झाला. त्याने ताबडतोब ब्रेकवर जोरात पाय दिला, ज्यामुळे गाडीचे ब्रेक जोरात चरचरले. तो गडबडीत गाडीतून उतरला आणि पुलाच्या कठड्याजवळ धावत गेला. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला त्याने दोन्ही हातांनी पकडून मागे ओढले. हे काय करताय तुम्ही? कोणत्याही समस्येमुळे घाबरून असं काही करणं योग्य नाही, तो तिच्या समोर उभा राहत तिला रागाने फिरवून म्हणाला. पण त्या क्षणीच ती मुलगी बेशुद्ध होऊन त्याच्या मजबूत हातात कोसळली. शौर्यचे तर अक्षरशः धाबेच दणाणले. त्याने आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिलं, मग आजूबाजूला नजर फिरवली, पण कुठेच कोणी दिसले नाही. काही विचार करून त्याने तिला उचलून आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि गाडी चालवत आपल्या घराच्या दिशेने निघाला. मात्र शौर्याने थोडा विचार करून राठोड मेन्शनकडे जाण्याऐवजी ॲनेक्सीमध्ये गाडी वळवली, जी त्यांच्या मुख्य इमारतीच्या थोड्या बाजूला होती. गाडी चालवतानाच त्याने आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन करून घरी बोलावलं. शौर्यने तिथल्या एका सिक्युरिटी गार्डला जवळ बोलावून सांगितलं, डॉक्टर आल्यावर त्यांना इथेच घेऊन ये. हो साहेब, गार्डने मान झुलवत उत्तर दिलं. जाता जाता शौर्यने परत विचारलं, आंटी कुठे आहेत? साहेब, त्या त्यांच्या खोलीत विश्रांती घेत आहेत, गार्डने उत्तर दिलं. शौर्यने गाडी तिथेच पार्क केली आणि मागच्या दरवाजाकडे गेला. त्या बेशुद्ध मुलीला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि आजच्या दिशेने निघाला. त्यानंतर तिला बेडवर सावधपणे झोपवलं. आता त्याने नीटपणे तिच्याकडे पाहिलं. वय साधारणतः 22 ते 23 वर्ष, उंची साधारणतः 5 फूट 5 इंच, अतिशय सुंदर चेहरा, डार्क ब्राऊन रंगाचे स्टायलिश कापलेले आणि हायलाईट केलेले केस, दुधासारखा गोरा आणि नितळ रंग, घनदाट लांब पापण्या, सध्या बंद असलेल्या मोठ्या डोळ्यांच्या वर सुरेख भुवया, गुलाबी ओठ आणि ओठांवर असलेला एक छोटा काळा तीळ. तिच्या चेहऱ्यात असं काहीतरी अनोखं आकर्षण होतं की शौर्यसारखा मुलगाही नजर हटवू शकत नव्हता. त्या तिळाकडे पाहून त्याने चटकन नजर दुसरीकडे वळवली. तसं पाहिलं तर शौर्य काही साधा मुलगा नव्हता. ना तो मुलींच्या मागे लागणारा होता. तो कधी कोणत्याही मुलींकडे वाईट नजरेने पाहत नव्हता. मात्र तो स्त्रियांचा नेहमी सन्मान करायचा. थोड्याच वेळात त्यांच्या फॅमिली डॉक्टर रवींद्र शर्मा आले. शौर्यने त्यांना घडलेली सगळी घटना सांगितली. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केली. तपासणी करताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर चिंता उमटली. डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहून शौर्यने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. मिस्टर राठोड. डॉक्टर थोडा थांबला आणि मग शौर्यकडे पाहत म्हणाला, ही मुलगी गरोदर आहे. हे ऐकून शौर्य जागेवरच थिजल्यासारखा झाला. त्याने आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहिलं आणि मग हळूच त्या बेशुद्ध मुलीकडे नजर वळवली. कुणास ठाऊक का, त्याच्या मनात एक वेदना आणि हळवेपणाचा भाव उमटला. तणाव आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिची ही अवस्था झाली आहे. डॉक्टर रवींद्रने तिची तपासणी करून सांगितले. शौर्यसिंग राठोड, वय 30 वर्षे, उंची साधारण 6 फूट 4 इंच, व्यक्तिमत्व असं की एकदम जबरदस्त, जिममुळे बनलेली आकर्षक शरीर यष्टी, गोरा रंग आणि त्यावर थोडासा गुलाबीपणा, ब्राऊन रंगाच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक, लालसर ओठ, हलकीशी दाढी, एकंदरीत पाहता धडाकेदार पर्सनॅलिटी. स्वभावानेही खूप चांगला, म्हणजे चांगल्या लोकांसाठी चांगला आणि वाईट लोकांसाठी तितकाच कठोर. शौर्य सीतामपूर गाव येथील राजघराण्यातील आहे. तो तिथला एकमेव वारसदार आहे. पण त्याने राजकारणाचा मार्ग सोडून निष्पाप लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीचा व्यवसाय स्वीकारला आहे. हो, तो आता मुंबईचा एक प्रसिद्ध ॲडव्होकेट आहे. त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे की 7 पिढ्या निर्धास्तपणे आरामात जगू शकतील. शौर्याची संपूर्ण कुटुंबीय राजकारणाच्या डावपेचांमध्ये अडकली होती. दुश्मनांनी राठोड कुटुंबियांचा कार अपघात घडवून आणला आणि सर्वांचा बळी घेतला. तेव्हापासून शौर्य आपल्या दूरच्या काकीसोबत मुंबईत राठोड मेन्शनमध्ये राहत आहे. काय झालं शौर्य? ही मुलगी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे का? डॉक्टर रवींद्र शर्मा यांनी त्याला अस्वस्थ पाहून त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले. नाही, अशी काही गोष्ट नाही आहे. मी तिला ओळखतही नाही. फक्त वाईट वाटलं की इतक्या लहान वयात. शौर्याने आपली गोष्ट अर्धवट सोडून डॉक्टर रवींद्र यांना म्हणाला, थँक्स डॉक्टर, मी तुम्हाला इतक्या अर्जंटमध्ये बोलावलं. असं काही नाही. तिला शुद्धीवर आल्यावर लगेच काहीतरी खाऊ पिऊ घाल. काही गरज लागली तर मला फोन कर, मी येईन. डॉक्टर रवींद्र शर्मा यांनी आपली जबाबदारी निभावली. हो ठीक आहे, थँक्स, असं म्हणून शौर्य त्यांना बाहेर सोडून परत आत आला. शौर्य बेडजवळ उभा राहिला
आणि पुन्हा त्या मुलीकडे पाहू लागला. काय जादू होती कोण जाणे. तिची कहाणी ऐकून त्याला धक्का बसला होता. त्याच्या मनात असं प्रबळ भावनांचं वादळ उठलं की जणू या अनोळखी मुलीच्या सगळ्या दुःखांना दूर करून तिचं आयुष्य फुलवावं. शौर्यने बेडच्या बाजूला असलेला एक छोटासा जग उचलला, थोडंसं पाणी हातावर घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं फुलकं शिंपडलं. तेव्हा ती थोडीशी शुद्धीवर येऊ लागली. त्यानंतर तिने हळूहळू डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या इतक्या हँडसम आणि डॅशिंग व्यक्तीकडे पाहिलं. तेव्हा ती एकदम घाबरून उठून बसली. शौर्य, जो पाणी शिंपडल्यानंतर थोडं दूर उभा राहून तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता, तिच्या अचानक उठून बसण्यावर लगेच तिच्या जवळ गेला. तुम्ही कोण आहात? मी इथे कशी आले? त्या मुलीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती आणि शौर्याने ती सहज ओळखली. 1 मिनिट थांबा, असं म्हणत शौर्य तिथून बाहेर गेला. थोड्या वेळाने तो परत आला, हातात दूध भरलेला एक ग्लास घेऊन. हे घ्या, आधी थोडं दूध प्या, मग आपण शांतपणे बोलूया. शौर्याने तिची स्थिती समजून घेऊन तिला दूध दिलं. नाही, मला भूक नाही आहे, ती म्हणाली. पण खरं तर ती खूप उपाशी होती. जरा हट्टीपणा करू नका, हे प्या, तुम्हाला बरं वाटेल, शौर्याने समजावलं. नाही, आता माझ्या आयुष्यात कधीही बरं वाटणार नाही, असं म्हणून त्या मुलीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळून गालावर वाहू लागले. माझं आयुष्य संपलंय. मी या जगात एकटी पडले. माझं कोणी नाही राहिलं. कोणीतरी असतं म्हटलं तर नाहीच. काश मी मरून गेले असते. आता मी कोणाच्या तोंड दाखवायला लायक राहिलेली नाही. सगळेजण मलाच दोष देतील, असं म्हणून ती जोरजोरात रडायला लागली. शौर्य तिच्या अशा रडण्याने अस्वस्थ झाला. त्याला काहीच कळत नव्हतं की या गोड निरागस मुलीला कसं शांत करावं, कसा धीर द्यावा. प्लीज, तुम्ही असं रडून काही साध्य होणार नाही. मला सांगा, तुमची समस्या काय आहे? तुम्ही नदीत उडी का मारणार होतात? तुम्हाला माहिती आहे का, स्वतःचा जीव घेणं म्हणजे भेकडपणा आहे? शौर्यने ती गोष्ट तिच्यासमोर मांडली, जी त्याच्या मनात खूप वेळापासून सलत होती. ती मुलगी, जी शौर्याचं बोलणं डोकं खाली घालून ऐकत होती, रडता रडता एकदम दचकून वर पाहते. तुम्हाला कोणी सांगितलं की मी आत्महत्या करणार होते? तिने आश्चर्याने समोर उभ्या असलेल्या देवदूतासारख्या दिसणाऱ्या त्या तरुणाकडे पाहून विचारलं. आता चकित होण्याची पाळी शौर्याची होती. शौर्याने स्वतःला सावरलं आणि शांतपणे म्हणाला, मी पाहिलं होतं, तुम्ही उडी मारणार होतात. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कदाचित तुम्ही. असं बोलता बोलता शौर्य थांबला. शौर्याचं बोलणं ऐकून तिने शांतपणे डोकं खाली घातलं. हो, खरंय, मी आत्महत्येचा विचार केला होता, पण मी इतकी धैर्यवान नाही आहे. दर्याचं पाणी पाहूनच मी घाबरले, त्यामुळे चक्कर आल्या. तिने आपली कारणं सांगितली. ओ, शौर्यने खोल श्वास घेतला. चला, आधी हे दूध प्या, मग आपण शांतपणे तुमची समस्या समजून घेऊ. कदाचित मी काही मदत करू शकलो तर, शौर्यने आपुलकीने सांगितलं. माझी मदत कोणीच करू शकत नाही. कदाचित माझी कहाणी ऐकून तुम्हीही माझ्याकडे पाहायला तयार होणार नाही, ती शौर्याचं बोलणं ऐकून म्हणाली. शौर्यनेही ठरवलं की जास्त आग्रह करायचा नाही, म्हणून त्याने विषय बदलत तिला प्रेमाने दूध पिण्यासाठी आग्रह केला. शेवटी ती दुधाचा ग्लास हातात घेऊन हळूहळू प्यायला लागली. शौर्याने विचारलं, तुमचं नाव काय आहे? रोशनी, तिने आपलं नाव सांगितलं. हे तुमचं खरं नाव आहे ना? शौर्याने हसून विचारलं. हो, हेच माझं नाव आहे, रोशनीने शौर्याकडे बघत उत्तर दिलं. तिचं असं पाहणं पाहून शौर्य एका क्षणासाठी थिजल्यासारखा झाला. त्या दरीसारख्या काळ्या डोळ्यांमध्ये प्रचंड निरागसपणा होता. शौर्याला क्षणभर हृदयाची धडधड थांबल्यासारखी वाटली. शौर्य म्हणाला, तर रोशनी, आता थोडा वेळ विश्रांती घ्या, मग आपण तुमची समस्या शांतपणे समजून घेऊ. जर तुम्ही घरी जायचं म्हणालात तर. असे तो बोलत असतानाच, नाही, रोशनी घराचा उल्लेख ऐकताच घाबरली. मला घरी जायचं नाही, प्लीज, रोशनीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शौर्याला विनंती केली. पण तुमच्या घरचे काळजी करत असतील, शौर्याने बेचैनीने म्हटलं. हे ऐकताच रोशनी पुन्हा रडायला लागली. तिच्या अशा रडण्याने शौर्याने नरम आवाजात म्हटलं, ठीक आहे, तुम्ही आधी झोपा, नंतर बघूया काय करायचं. असं म्हणत शौर्याने तिला हलकेच झोपवून दिलं आणि मग स्वतःही तिथून निघून गेला. पोटात काही गेल्यामुळे रोशनीवर आता झोप हावी झाली होती. शौर्य तिथून निघाल्यावर तिनेही डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला. शौर्य दुसऱ्या खोलीत येऊन बसला होता. त्याच्या डोक्यात फक्त रोशनीचे विचार सुरू होते. तिची समस्या काय असावी? ती घरी का जायला घाबरते?
तिच्यासोबत असं काय घडलं असेल जी तिच्या चेहऱ्यावरच्या मासूम आणि खरं भावनांमध्ये लपले आहे? शौर्याला वाटलं तो तर क्षणात सर्व माहिती मिळवू शकतो, पण तो हे स्वतःहून करणार नाही. तो इच्छित होता की रोशनीने स्वतःहून त्याला आपली कहाणी सांगावी. अशा विचारातच शौर्य हरवला आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस हेमलता देवीजी देखील उठल्या होत्या. शौर्य मेन्शनमध्ये आला तेव्हा त्याला लॉन्चमध्येच आपली काकू बसलेली दिसली. त्यांच्यासमोरच नोकर चहाची ट्रे ठेवत होता. शौर्य हेमलता देवींचे पाय धरून त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसतो. आयुष्यमान भव बेटा, आज लवकर आलास? काय विशेष आहे? हेमलता देवी प्रेमाने हसत म्हणाल्या. हो, आज काम कमी होतं. कोट लवकर सुटलं? ते जाऊ द्या, मला सांगा तुमच्या गुडघ्याच्या दुखण्याचं काय झालं? शौर्यने काळजीपूर्वक विचारलं. बाळा, संतोषीने तेल लावून मसाज केला. आता थोडं बरं वाटतंय, हेमलता देवी म्हणाल्या. नोकराने चहाचा कप शौर्य समोर ठेवला तेव्हा त्याने चहाचा एक घोट घेत म्हणाला. आंटी, ॲनेक्सीमध्ये माझी एक पाहुणी थांबली आहे. मी तुम्हाला तिची ओळख करून देईन, पण तुम्ही तिला काही प्रश्न विचारायचे नाहीत. मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. शौर्याने सध्या खरी गोष्ट लपवून ठेवायचं ठरवलं होतं. ठीक आहे बाळा, जसं तुला हवं तसं, हेमलता देवीने त्याला आश्वस्त करत उत्तर दिलं. थोड्याच वेळात शौर्य रोशनीला घेऊन राठोड मेन्शनमध्ये आला, जिथे हेमलता देवी त्यांची वाट पाहत होत्या. रोशनी देखील घरात पाऊल टाकताच सर्वत्र पाहत होती. महालासारख्या भव्य वाड्यात शिरताना तिला एक आपुलकीची भावना झाली. जसे जसे ती आत जात होती तसे तसे सर्व काही पाहत होती. तेव्हा शौर्याने एका खोलीकडे इशारा करून तिला आत जायला सांगितलं. रोशनीने खोलीत प्रवेश केला तेव्हा तिला समोर बेडवर बसलेल्या एका स्त्री दिसल्या, ज्या दिसायला तेजस्वी होत्या. वय साधारण 56 ते 57 वर्ष असेल. क्रीम रंगाच्या शिफॉन साडीत, केसांचा नीटसा जुडा केलेला, गळ्यात शौर्याने दिलेली माळ घातलेली, त्या एकदम परमेश्वराच्या भक्तीसारख्या भासत होत्या. हेमलता देवींनी देखील समोर उभ्या असलेल्या शौर्यसोबत असलेल्या मुलीकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. फिकट गुलाबी रंगाच्या साध्या सूटमध्ये, मोकळ्या केसांमध्ये थोडीशी लाजरी, थोडीशी संकोचलेली ती मुलगी त्यांना फारच आवडली. आंटी, हिची ओळख करून देतो. ही आहे रोशनी, आणि रोशनी या आहेत माझ्या आई समान हेमलता आंटी. शौर्याने त्यांची ओळख करून दिली. रोशनीने पटकन त्यांच्या पायावर वाकून नमस्कार केला, तर हेमलता देवींनी तिला जवळ ओढून घेतलं. बाळा, आमच्याकडे मुली पायावर वाकत नाहीत. मुली म्हणजे आईवडिलांसाठी देवीचं रूप असतं, असं म्हणून त्यांनी प्रेमाने तिच्या कपडावर चुंबन दिलं. हेमलता देवींचा हा प्रेमळ स्पर्श मिळाल्यामुळे रोशनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काय झालं बाळा? माझ्या बोलण्याने काही दुखावलं का? शौर्य आणि हेमलता देवी तिच्या अश्रूंनी घाबरून गेले. नाही नाही आंटीजी, तुमचं प्रेम पाहून मला कोणाची तरी आठवण आली, रोशनीने अश्रू पुसत म्हणाली. तेव्हा त्यांनी तिला आपल्या कुशीत घेतलं. थोडा वेळ तिथे थांबल्यावर शौर्य तिला राठोड मेन्शनमधल्या एका सुंदर खोलीत घेऊन गेला. शौर्याने आधीच सर्वांकडून ती खोली नीट स्वच्छ करून घेतली होती. शौर्याने तिला बेडवर बसवलं आणि स्वतः समोर खुर्ची ओढून बसला. मग शांतपणे म्हणाला, हां, आता तू तुझी समस्या सांग. शौर्याने थेट तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. शौर्याचं बोलणं ऐकून रोशनी थोडी घाबरली. ती भीतीने म्हणाली, जर तुम्ही सर्व काही ऐकून मला इथून जाण्यास सांगितलं तर मी कुठे जाईन? रोशनीने घाबरत विचारलं. तू चिंता करू नकोस, मी असं काही करणार नाही, तुला वचन देतो. शौर्याने तिला विश्वास दिला. तुम्ही आता सांगता आहात, पण तुम्हाला काही माहीत नाही आहे, रोशनी लहान मुलासारखी निरागसपणे म्हणाली. शौर्य म्हणतो, मी म्हणतोय मी तुला इथून जाण्यास भाग पाडणार नाही. रोशनी म्हणते, मग तरीही जर माझी चूक असली किंवा मी वाईट ठरले तरीही? शौर्य म्हणतो, हो तरीही. शौर्याचं असं ठामपणे म्हणणं ऐकून रोशनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. जणू काही तिला त्याच्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता. रोशनी म्हणते, वचन? तिने एक आशेने त्याच्याकडे पाहत विचारलं. शौर्याने आपले मजबूत हात पुढे केला, तर रोशनीने थोडीशी लाजत, थोडा संकोच करत आपला नाजूक हात पुढे केला. शौर्याने तिचा नाजूक हात आपल्या मजबूत हातात हलकेच दाबून, नुसत्या स्पर्शाने आणि डोळ्यांतून तिला आपल्या विश्वासाचे आश्वासन दिले. त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शामुळे रोशनीच्या मनात एक अनोखा, गोडसा भाव निर्माण झाला, जो तिच्या हृदयाच्या बदलत्या रंगावर स्पष्ट दिसत होता. आणि तो बदल पाहून शौर्यही तिला अगदी लक्षपूर्वक निहाळत होता. दोघांची नजरानजर झाली
आणि मग ते दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. ही कथा सुरू होते हरिद्वारहून, जिथं अग्रवाल आडनावाचं एक कुटुंब राहत होतं. चला तर मग आपण भेटूया त्या कुटुंबातील सदस्यांना. मिस्टर शरद अग्रवाल आणि त्यांची पत्नी जया शरद अग्रवाल. देवाने त्यांना 2च मुली दिल्या होत्या, सान्वी आणि सोनाली. सोनाली 5.3 उंचीची, नाजूक शरीरयष्टीची, सुंदर नजरेची आणि देखण्या चेहऱ्याची मुलगी, खरं तर सौंदर्याची जिवंत उदाहरण. सान्वी 5.2 उंचीची, छान फीचर्स असलेली, सळपातळ पण आकर्षक शरीरयष्टीची. आणि हो, तीही दिसायला फारच सुंदर होती. जरी त्या दोघी बहिणी होत्या तरी स्वभावाने मात्र एकमेकींच्या अगदी विरुद्ध होत्या. जिथे सोनाली साधी, सरळ आणि शांत स्वभावाची होती, तिथं सान्वी तितकीच हट्टी आणि स्वतःच्या मनाने वागणारी. वयाने सान्वी सोनालीपेक्षा लहान असली तरी तिला आपल्या मोठ्या बहिणीचा विशेष मान नव्हता. उलट ती नेहमी सोनालीवर हुकूम गाजवायचे, तिच्या वस्तू हिसकावायचे आणि सतत भांडणं करत राहायचे. हे सगळं तिच्या स्वभावाचा भाग होतं. शरदजी आणि जयाजी चांगल्या स्वभावामुळे सोनालीला जास्त पसंत करत होते, तर सान्वीमुळे ते नेहमीच त्रस्त होते. ह्याच कारणामुळे सान्वी आणि तिच्या 1 वर्षाने मोठ्या बहीण सोनालीच्या नात्यात एक प्रकारची प्रतिस्पर्धा वाढली होती. काळ पुढे चालत होता आणि दोघींना कॉलेजचं जीवन सुरू झालं. दोन्ही बहिणी कॉलेजला जाणं येणं सुरू केले आणि इथे एक अनोखा योगायोग होता की दोघींना एकाच मुलाशी प्रेम होऊ लागलं. तो मुलगा जयाजींचा कझन होता, जो बऱ्याच वर्षांनंतर लंडनहून हरिद्वारमध्ये स्थायिक झाला होता. त्याचा एकटा मुलगा दीपक प्रताप चौहान होता. दीपक 6.1 उंची, जिम करणारी शरीरयष्टी, गळत काळे डोळे, सुंदर चेहरा. तो मुलींसाठी एक आदर्श होता. दीपकला पाहून दोन्ही बहिणी त्याच्यावर प्रेम करू लागल्या. पण दीपकला सोनालीमध्येच रुची होती. तो सान्वीला अगदी अनोळखी ठरवत होता. सान्वीला जेव्हा समजलं की सोनाली आणि दीपक एकमेकांना पसंत करतात, तेव्हा तिने आपल्या स्वभावानुसार दीपकला सोनालीकडून चोरून घेत असं मनाशी ठरवलं. ह्याचसाठी ती तिचं शातीर डोकं वापरायला लागली. काही दिवसांनी दीपक एका कामासाठी हरिद्वारपासून बाहेर गेला होता आणि त्याच वेळी सोनालीसाठी एक चांगले नाते आले. याचा फायदा सान्वीला मिळाला, कारण ती सोनालीला दीपकच्या जीवनापासून दूर करू इच्छित होती. त्यामुळे तिने जयाजीला दबाव आणून त्यांचे रीती पार पाडायला भाग पाडलं. जयाजी चुकत होत्या, कारण त्यांना सोनालीचं दीपकशी लग्न करावं अशी इच्छा होती. तरीही सान्वीने त्यांना असा धोका दिला की ती दीपकला पसंत करते आणि दीपक देखील तिला पसंत करतो. सोनालीचं काही विचारलंही नाही, पण जयाजी आणि शरदजी यांनी बिनधास्त ते नाते मंजूर केले. त्यांना वाटलं की सोनाली साधी आहे आणि ती त्यांचं मत पाडेलच. सोबतच नाते होण्यानंतर साखरपुडा होऊन गेला. दीपक परत आला आणि सोनालीच्या लग्नाबद्दल ऐकून त्याचं तर मन तुटलं. त्याने आपल्या कुटुंबियांसमोर मोठा धुमाकूळ घातला आणि त्यांना जाब विचारला की ते सर्व काही जाणून होते तरीही शांत कसे राहिले. आणि एक दिवस दीपकला समजलं की सान्वीने हे सर्व नियोजनासमवेत केलं आहे, तर त्याला प्रचंड राग आला. त्याने स्वतःला थोडं शांत ठेवत त्याने स्वतःला नियंत्रणात ठेवले. त्याने आपल्या आईवडिलांशी, जयाजी आणि शरदजींशी बोलण्याची खूप विनंती केली. जेव्हा ते तयार झाले नाहीत तेव्हा त्याने स्वतःच त्यांच्यासमोर हात जोडून विनंती केली, पण त्यांनीही आपली मजबुरी सांगून नातं ते तोडण्यास नकार दिला. दीपक तिथून येऊन परत चुपचाप बसला आणि सोनालीच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर जेव्हा त्याने सान्वीशी लग्न करण्यासाठी होकार दिला, तेव्हा सर्वांप्रमाणे सान्वी देखील आश्चर्यचकित झाली होती. सान्वीला विश्वास नव्हता की दीपक त्याची खरी परिस्थिती जाणून तिला लग्नासाठी तयार होईल. तिने याला आपली विजय मानले होते, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री दीपकने तिचे सर्व स्वप्न चुरगाळून टाकली. दीपकने तिच्या सौंदर्याकडे लक्षही दिले नव्हते की ती कशी दिसते वधू बनून. तो म्हटला, तू जशी सेल्फिश, हट्टी असलेली स्त्री आहेस, तुझ्यासोबत कोण लग्न करू शकतो? तू माझा आणि सोनालीच्या प्रेमाच्या नात्याला जसं ठार मारलं आहेस, तसंच मी तुला याची शिक्षा देईन. जसं आम्ही दोघं तडफडलो आहोत तशीच शिक्षा मी तुला देईन. तू तुझ्यासाठी माझ्या तोंडातून प्रेमाचा एक शब्द देखील मिळवण्यासाठी तडफडशील, कारण आता तू आयुष्यभर माझ्या द्वेषाच्या आगीमध्ये भाजत राहशील. असं बोलून तो तिला तिथे खोलीत एकटा सोडून निघून गेला. सान्वी दीपकचे प्रत्येक शब्द ऐकून जवळजवळ स्तब्ध होऊन गेली होती. तिचं संपूर्ण गर्व मातीमध्ये गडप झाला होता. दीपकने त्याचे म्हणणे पूर्ण केले. त्याने सान्वीला आपल्यावर प्रेम मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण तिच्या हृदयात तडफवले होते. काळ पुढे सरकत होता.
दीपक आपल्या कुटुंबासोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि त्याचवेळी त्याला एक धक्कादायक बातमी मिळाली. एका हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलीला जन्म देताना सोनाली ही मरण पावली. सोनालीच्या निधनानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या बायकोने त्या लहान मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून दीपकने त्या मुलीला आपल्याकडे ठेवण्याची ऑफर दिली, जी त्या कुटुंबाने आनंदाने स्वीकारली. दीपकने आल्यानंतर त्या मुलीला सान्वीच्या कुशीत ठेवले आणि तिला म्हणाला, तुझे पाप धुवून काढण्याची व्यवस्था देवाने या मुलीच्या स्वरूपात केली आहे. आता हिचं तुझ्या सगळ्या मुलीप्रमाणे पालन कर. हिच्या डोळ्यात कधीही अश्रू दिसू नयेत. जर तू हिला आपली मुलगी समजून वाढवलं तर कदाचित मी तुला माफ करू शकेन. असं सांगून तो तिथून निघून गेला. आणि हेही न पाहता की ती सान्वी तीच आधीची सान्वी नव्हती. जी सान्वी होती ती आता खूप वेगळी होती. तिने त्या मुलीला आपल्या छातीशी लावून तिला मोठं प्रेम दिलं, कारण ती तिच्या बहिणीची शेवटची आठवण होती. ती मुलगी रंग आणि रूपात सोनालीसारखी होती, पण निसर्गाचा देखावा पहा, तिच्या स्वभावाने पूर्णपणे तिच्या मावशीसारखीच होती. तसंच स्वतःच्या मनाचे करणारी उन्मत्त हट्टी. ती 5 वर्षांची होती तेव्हा सान्वीने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. सान्वीला वाटलं की आता ती दीपकचं मन जिंकेल, पण दीपकच्या नजरेत जे स्थान सोनालीच्या मुलीचं होतं ते सान्वीच्या मुलांवर, जय आणि यशवर कधीच येऊ शकले नाही. दीपकसाठी संध्या सर्व काही होती. तो तिला सोनाली समजून तिच्या प्रत्येक जिद्दीला मान देत होता. सान्वीने जुळ्या मुलांच्या 4 वर्षांनंतर एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव तिने रोशनी ठेवले. सान्वीचं संपूर्ण प्रेम त्या मुलीमध्ये भरून राहिलं, पण दीपक त्याच्या सगळ्या मुलगी रोशनीकडे कधीही लक्ष देत नव्हते. त्यांच्यासाठी संध्या हेच सर्व काही होती. रोशनीला कधी त्याच्या जवळ घेण्याची किंवा प्रेम करण्याची त्यांची इच्छाच नव्हती. त्यांचं मत होतं की त्यांची एकच मुलगी आहे, ती म्हणजे संध्या. दीपकने सान्वीला कडक शब्दात सांगितले होते की ती कधीही आपल्या मुलांना सांगू नये की संध्या त्यांची सगी बहीण नाही. एक दिवस सान्वीने दीपकला प्रश्न विचारला की रोशनी तुमची मुलगी नाही का? दीपक म्हणतो, हं आहे, पण मी हे सर्व तुझं दुःख वाढवण्यासाठी करत आहे. ही तुझी शिक्षा आहे. सान्वी म्हणते, पण त्या मासूम मुलीचा काय दोष आहे? दीपक म्हणतो, दोष सोनालीचाही नव्हता, पण तिला शिक्षा मिळाली. सान्वी म्हणते, पण दीपक, हा अत्याचार आहे. कधीपर्यंत आपण आपल्या भूतकाळात जिवंत राहणार? कधीपर्यंत सोनालीची आठवण आपल्या हृदयात ठेवणार? आज ती शेवटी रडली होती. तिने आपल्या जीवनातील सर्व दुःख तोडून दिलं होतं, पण तिला आपल्या 3 निरागस मुलांना त्यांच्या वडिलांच्या प्रेमाशिवाय पाहून तिचं हृदय तुटत जात होतं. दीपक सान्वीचे शब्द ऐकून चुपचाप तिथून निघून गेले. सान्वीला वाटलं की ती ज्या खेळात भाग घेत होती तोच खेळ आता तिच्या अश्रूंच्या रूपात परत मिळाला आहे. इथं संध्याचा स्वभाव सान्वीच्या आणि रोशनीचा स्वभाव तिच्या दिवंगत मावशीच्या स्वभावावर गेला होता. सोनालीसारखी ती शांत साधी होती. काळाची परत आपलीच पुनरावृत्ती होत होती. संध्या रोशनीसोबत तेच करायला लागली जे सान्वीने एकेकाळी सोनालीसोबत केलं होतं. तिच्या वडिलांनी आणलेली प्रत्येक गोष्ट संध्या आपली समजून घेत होती. दीपक जेव्हा काही खेळणे आणत तेव्हा आधी संध्याला आवडून दाखवत. रोशनी फक्त तिथं उभं राहून दुरून पाहत राहायची. तिला हे समजण्याचा प्रयत्न होत होता की तिचे वडील तिच्यावर आणि तिच्या भावांवर प्रेम का करत नाहीत. नंतर जेव्हा ती थोडी मोठी झाली आणि समजदार झाली तेव्हा रोशनीला कळालं की तिच्या वडिलांच्या नजरेत संध्याला असलेलं स्थान आणि दर्जा कदाचित इतर कोणालाही मिळू शकत नाही. प्रत्येक गोष्टीवर संध्याचा हक्क होता. वेळेनुसार मुलं मोठी होऊ लागली. जय आणि वंश कॉलेजला गेले. रोशनी शाळेत होती. सर्व मुलांना त्यांच्या वडिलांच्या भेदाचा समज झाला होता आणि त्यांनी या कडव्या सत्याचा स्वीकार केला होता. रोशनी खूप सौम्य स्वभावाची होती. तिने तिच्या आईच्या जीवनातील एकटेपणाची तीव्रता अनुभवली होती आणि तिच्या आईच्या एकटेपणाचेही तीव्र भान होते. वेळेबरोबर रोशनीच्या स्वभावात काही बदल होऊ लागले. आता ती खूप हुशार होऊन गेली होती. संध्या जे काही करत होती, संध्याच्या प्रत्येक अत्याचाराला ती सहन करत होती. पण आता कुठेतरी काही कारणाने आणि अनोळखी कारणांमुळे संध्याच्या विरोधात एक अज्ञात राग रोशनीच्या मनात घर करू लागला होता. ती संध्याच्या अभिमान आणि आनंदाने तुटून जात होती. त्याचवेळी जय आणि यश उच्च शिक्षणासाठी विदेशात गेले. संध्या MA पूर्ण करून आली होती. तिच्याकडे विवाहाचे प्रस्ताव येत होते, पण ती प्रत्येक प्रस्तावात काहीतरी कमी शोधत होती. दीपक हसून तिच्या इच्छा टाळत असे. दीपक म्हणत, माझ्या मुलीला जो कोणी पसंत येईल त्याच्याशीच तिचं लग्न होईल.
या शब्दांनी संध्या अधिक अभिमानी होऊन गेली होती. तिथे सान्वी चिंता करत होत्या. संध्याचे वय वाढत होते. तिला भीती होती की वय वाढल्यानंतर तिच्यासाठी चांगले नाते मिळणार नाहीत. पण 20 वर्षांची संध्या मोहितला पसंती द्यायला लागली. एक कम्प्युटर सेंटरमध्ये संध्या आणि मोहितची भेट झाली होती. मोहित खूप आकर्षक होता. वयही 30 वर्षांच्या आसपास होतं. त्याचे आईवडील नाहीत. एक मोठी बहीण होती जी बाहेर देशात राहत होती. मोहितला देखील संध्या आवडली आणि असं कसं संध्याचं लग्न मोहितसोबत होऊन गेलं. मग ते दोघे अमेरिकेला भेट देण्यासाठी गेले जिथे मोहितची बहीण राहत होती. 15-20 दिवसांनंतर ते दोघे परत भारतात आले. परत आल्यानंतर संध्या खूप खुश दिसत होती. त्या दिवशी रोशनी तिच्या चहा मगसोबत लॉन्चमध्ये आली. संध्या आणि मोहित तिथे आधीच बसले होते आणि एका मोठ्या LCDवर काही मूवी पाहत होते. रोशनी तिथे एका सोफ्यावर जाऊन बसली. एकटीच चहा पिऊन बसली आहेस सालीजी? आम्हाला पण विचारले असते, मोहितने हसत हसत तिला सांगितलं. तिथे रोशनीने पाहिलं की संध्याच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला होता. रोशनीला नंतर काहीतरी विचार आला. हसून ती म्हणाली, अरे जिजाजी, तुम्ही जरा आमच्यावर पण नजर टाकत जा. फरमाईश तर करा, मग पहा तुमची साली तुमची इच्छा पूर्ण करते की नाही. रोशनीने आज संध्याला चिडवण्याचा प्रयत्न केला आणि तिने काही न जाणता एक बालिश कृती केली होती, ज्यामुळे तिला कोणतीही समस्या होऊ शकली असती. मोहितला हे ऐकून धक्का बसला. त्याला रोशनीच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती. त्याने देखील हसून टाकलं. संध्याचा चेहरा रागामुळे लाल झाला होता. रोशनीला संध्याला चिडवून काहीतरी असा आनंद मिळाला. मोहित म्हणतो, तर आमची इच्छा आहे की आमच्या सालीने आम्हाला आपल्या हाताने चहा बनवून द्यावा. रोशनी त्यांचं ऐकून ताबडतोब तिथून उठून बाहेर गेली. जाताना तिने एक नजर संध्याच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर टाकली. ती बाहेर निघाली तर तिला संध्याचा आवाज ऐकू येऊ लागला, जी मोहितला बोलत होती. संध्या म्हणते, मोहित, तुम्हाला रोशनीसोबत एवढं मोकळं वागण्याची काय गरज होती? मोहित म्हणतो, अगं बाई, साली आहे ती, मजाक करण्याचा पूर्ण हक्क आहे. संध्या म्हणते, बस बस, मी तुमचं सगळं समजते, तिने नाराज होऊन सांगितलं. मोहित तिचं ऐकून हसत हसत म्हणाला, आमच्या धर्मपत्नीला काय भीती आहे? संध्या म्हणते, मी का भिऊ? असं का समजलत? मला इतकी कमजोर समजलत? ती गर्वाने म्हणाली. रोशनीने चहा बनवून आणला आणि संध्याने तिच्या हातून कप घेतला. रोशनीला न कळता संध्याला चिडवून तिला एक विचित्रसा आनंद मिळाला होता. संध्या म्हणते, रोशनी, जाऊन अभ्यास कर. रोशनी म्हणते, अरे दी, जरा जिजाजींशी थोडं बोलू देत. ते अमेरिका फिरून आले आहेत, त्यांच्याकडून तिथले किस्से. अचानक संध्या ओरडली, मी सांगते आहे, तू तुझ्या खोलीत जा. तिच्या आवाजामुळे मोहित देखील तिला पाहायला लागला. अखेर रोशनी उठून आपल्या खोलीत गेली. काही वेळातच संध्या तणतणत झाली आणि तिच्या खोलीत गेली. संध्या म्हणते, तुला लाज नाही का? परपुरुषासोबत इतक्या फ्रीपणे वागते? रोशनी म्हणते, परपुरुष? कोण परपुरुष? संध्या म्हणते, मोहितबद्दल बोलते आहे मी. ओ, मोहित जिजू? अरे ते माझे जिजू आहेत आणि मी त्यांच्याशी फ्री कधी होते? मी तर त्यांच्याशी फक्त मजाक करत होते. रोशनीच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. तिचं ऐकून संध्या अगदी रागाने लाल होऊन बोलली, पहा, मी सांगते आहे मोहितपासून दूर राहा, नाहीतर. संध्याने तिला इशारा दिला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.